घ्या पंत चला त्वरित 10 वाजलेले आहेत. 1 तासमध्ये आपण 3 मैच त्वरित करून घेऊया. उसके बाद सभी को घर पर जाना है. कल सुबह फिर 9 बजे से इसी मैदान पर टूर्नामेंट की शुरुआत होगी और वो 5वां दिन फ्राइडे 26 दिसंबर 2025 का महासंग्राम आपको देखने को मिल जाएगा. और जो टीम जीतेगी वो चौथी फेरी में अपनी जगह बनाएगी. राइजिंग स्टार टीम श्री गणेश भगतवाड़ी टीम कप्तान आप तैयारी में रहें. फिर उसके बाद होगा मैच. आपने देखा बॉयस्पोर्ट टीम ने ये मैच को जीता और उसके साथ खेलेगी हृदय 11 सैंडी विरार. वो होगा आज के दिन का आखिरी मुकाबला. कौन आगे पड़ाव लेगा, कौन आगे जाएगा. पहले दिन 3 टीम, दूसरे दिन 3 और तीसरे दिन 3 और आज के दिन हम 4 टीम को यहाँ पर बैलेंसिंग में रखेंगे. संडे के दिन ये तमाम टीमों को जो टाइम दिया जाएगा कमेटी द्वारा 9:30 बजे यहाँ पर मैदान पर आना है. फिर ड्रॉ किए जाएंगे, मुकाबले खेले जाएंगे और जो टीमें पहले 3 दिन रही है उनके मैच खेले जाएंगे. सलामी जोड़ी मैदान पर है. मैच ऑन रखिए प्लीज. उशीर करू नका मित्रांनो. 10 वाजलेले आहेत. 3 सामने अजूनही आपल्याकडे बॅलन्सिंग आहेत. लक्षात ठेवा क्रिकेटचा महासंग्राम पाटील परिवार च्या वतीने स्पर्धेचं आयोजन निवेदन आपण पाहतोय. बिग फाइट बिग लड़त आपके सामने पेश होती हुई. मैच ऑन. पहली शॉट गेंद थी फाइन लेग पर. गेंद को खेला है, बराबर कन्वर्ट नहीं कर पाए. बल्लेबाज अपने आप से नाराज है. अवधूत है और एक तरफ अवधूत गेंदबाजी पर है. अगली गेंद है, शॉर्ट गेंद थी. ऑफ स्टंप पर आकर खेलना चाहते थे मगर गेंद विकेट के ऊपर से मंडलाती भी. डॉट बॉल. मरूद गेंदबाजी पर है. शॉट गेंद थी ऑनसाइड पर. गेंद को खेला, गैप बड़ा है. फाइनली पर खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. ये 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 3 रनों पर पहला ओवर प्रगति पे चलता हुआ अमृत द्वारा. क्योंकि दोस्तों ये पहले तीसरे फेरी का ये पहला मुकाबले का टॉस आपने देखा. दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर है. दोनों टीमें दूर का सफर तय करके ये खिलाड़ी मैदान तक पहुंचे हैं और तीसरे फेरी में इनने आज के दिन अपनी मदद मारी है. मगर चौथी फेरी में कौन सी टीम जाएगी, कौन इतवार के दिन अपने कदमों को लेकर आएगा. अच्छी गेंद थी, चेंज अप वेरिएशन था, कट करना था मगर बैट और गेंद का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्ता में. डॉट बॉल. अगली गेंद अमरूद की. अवधूत गेंदबाजी पर है. बेहतरीन शॉट है, गैप में गेंद जा रही है. खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं मगर नाकाम. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए फर्रार.
ओवर नंबर खेल समाप्त। पहला रन संख्या बनी है 7 रन बने हैं। 12 गेंदों का खेल आना बाकी है। एमसीसी टीम और एक तरफ है ननवरी केसीसी टीम, जो कि बल्लेबाजी कर रही है, दूर का सफर तय किया है। और 202 साल के बाद यहां पर इस मैदान पर खेलने की विनती मिली और तीसरे फेरी में उन्होंने अपनी जगह बनाई, बहुत बड़ी बात है। मगर अपेक्षा रहेगी कि आखिरी मुकाबले तक हम चैंपियन बन के इस मैदान से जाएं, ऐसी वो अपेक्षा लेकर आए हैं। मगर दोस्तों कहते हैं ना, इरादे लेकर हम चीज से आए हैं, इलाके किसके भी और धमाके होने चाहिए। ऑन साइड पर मिड विकेट से खिलाड़ी आए, गेंद को कलेक्ट करेंगे, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे क्या दोनों बैटर? बेहतरीन रन विकेट, आंखों ही आंखों में इशारा, 2 रन को पूरा किया दोनों बैटर ने। शॉर्ट गेंदी खेल दिया, गैप में गेंदबाजी, खिलाड़ी आ रहे हैं, 1 रन मिल जाएगा। दूसरे की मांग होगी, दूसरा भी पूरा कर जाएंगे दोनों बैटर। अब शुरुआत की है बल्लेबाजों ने। वैभव गेंदबाजी पर है। शॉर्ट गेंद ऑन साइड पर गेंद को खेल दिया है। गेंद फाइन लेग पर जा रही है, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। 1 को 2 में तब्दील कर जाएंगे क्या? मगर नहीं, 1 ही रन मिल जाएगा। अच्छी गेंद थी, ऑन साइड पर गेंद को खेला है, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जारी है। अच्छा घुटना टेका है और गेंद को स्क्वायर लेग पर खेला, मिसफील हुई है, मगर गेंद रुकेगी क्या खिलाड़ी के द्वारा? 2 पूरा हुआ है, तीसरे की मांग है, तीसरा भी पूरा कर जाएंगे। भाग मिगरा भाग, भागने की जरूरत है, जी जान लगानी है। हम क्यों आए हैं विरार की नगरी में? पाटिल परिवार की ट्रॉफी को जीतने आए हैं। मैं गिरना चाहता हूं, मैं गिर कर खड़ा होना चाहता हूं, मेरे टीम के लिए खेलना चाहता हूं। इसके बाद ये 2 मुकाबले आने बाकी हैं। राइजिंग स्टार श्री गणेश भगतवाड़ी टीम के कप्तान से हम विनती करते कि टॉस के लिए आ जाए। बैट का किनारा था, भाग्यशाली रह गए। क्या ड्रॉप हुआ है, अब ये क्या छूटा है, मगर लॉन्गॉन के खिलाड़ी को देख के सर पे हाथ गए हैं। आप यहां पर ये कैच विन द मैचेस है, कैच पकड़ो मैच जीतो। मगर दोस्तों जब कैच छुट्टा है, बल्लेबाजों को अनुभव मिल जाता है कब हल्दीबाजी करनी है, कहां पर गेंद को खेलना होगा। इसको जाकर पहुंचा है 16 रनों पर। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। सुमित गेंदबाजी पर आखिरी ओवर लेकर तैयार हो जाएंगे। चला धोनी कर्णधार प्रीसिया, सनराइज स्ट्राइक श्री गणेश भगतवाड़ी टीम के कप्तान, सनराइज स्ट्राइकर आई है, कप्तान आ चुके। टॉस हो रहा है, तीसरे फेरी का दूसरे मुकाबले का ये टॉस
सिक्का उछला है, किसके पक्ष में गिरेगा ये हम देखेंगे। राइजिंग ने टॉस जीता, अपने निर्णय से हमें आगाह कर देंगे जल्द से जल्द। आखिरी ओवर पहली इनिंग की आएगी मैदान पर। तो सखाई करा मित्रांनो, जास्त मीटिंग घेऊ नका, सबको घर पर जाना है, फिर सुबह में फिर से आकर मैदान पर मुकाबले खेलने हैं। हमारे ऑफिशियल अंपायर हो, कमेटी हो, डीजे ऑपरेटर हो, उसके बाद कैमरामैन हो। शॉर्ट गेंद बराबर बल्ले पर आई नहीं, मगर खिलाड़ी से दूर रहेगी। एक रन बुरा होता हुआ स्कोर 17-17, 5 गेंदों का खेल आना बाकी है। हमारे स्कोरर हो टीवी लाइव की तमाम टीम, ऑफिशियल अंपायर और हमारी कमेटी भी, और यहाँ की जनता। कल फ्राइडे का दिन है 26 दिसंबर, आज छुट्टी थी इसलिए एंजॉय किया तमाम जनता ने। ऑफ स्टंप की गेंद कट कर दिया, गेंद थर्मान पर है, एक रन जरूर मिलेगा। स्कोर 18-18 सुमित गेंदबाजी पर है। अब 4 गेंदों में क्या 8 से 9 रन, इस रात के समय में एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा। 10:15 बजने आ रहे हैं। स्वीप किया है, मगर गेंद फाइन लेग पर, शॉर्ट फाइन लेग पर फील्डिंग की गई। बैकअप है वहां पर, रनआउट का मौका बनेगा क्या? अंपायर का निर्णय आता हुआ, बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन, विकेट आया है। आप एक एक रन के लिए आपको झगड़ना है, लड़ना है, पसीने गंवाने हैं। इसको जाकर पता हुआ 19-19 सतीश न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए सुमित गेंदबाजी पर है। बड़ा मुकाबला, बिग फाइट, क्योंकि जीतने वाली टीम के दरवाजे खुलेंगे इतवार के लिए। जिसने इस मुकाबले को गंवाया, 1 साल इंतजार करना होगा पाटिल परिवार की टूर्नामेंट को। खाना खाऊंगा कभी, ट्रेन कभी पकड़ूंगा नहीं रे, वो जवाबदारी पड़ी है जवाबदारी। अगली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बार गेंद है वहां पर सुमित द्वारा, गेंद वाइड का इशारा अंपायर द्वारा आया। फिर वाइड बॉल, यहाँ की निर्णय को आप अंजाम देंगे, क्योंकि जो लाइन है ना उसके बाहर गेंद गई तो वाइड बॉल है। सुमित गेंदबाजी अब महंगे साबित होना चाहिए है, मगर कुछ ही गेंदों का खेल मैदान पर है, 3 गेंदों का खेल आना बाकी है। सुमित की अगली गेंद कट कर दिया। अब थर्ड मैन का खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, मगर आउटफील्ड नारंगी की फास्ट है, मगर रोका जाएगा गेंद को। 2 पूरे हुए हैं, 3 रन पूरे हुए हैं। क्या बेहतरीन रन विकेट दोनों बल्लेबाजों के द्वारा। खाली बल्ले को रख दिया था उस गेंद पर, और गेंद थर्डमैन और गली रिजन के खिलाड़ी को छीती हुई गई थी। लास्ट 2 बॉल, बड़ा मुकाबला है। जो जीतेगा इतवार को अपने पैरों से फिर मैदान पर लौटेगा। जो इस मैदान से पराजित हो जाएगा, 1 साल इंतजार करना होगा इस टूर्नामेंट के लिए पाटिल परिवार की। अगली गेंद फुल टॉस है, मगर गेंद सीधी विकेट पे मंडलाती हुई बल्लेबाज बैक टू डगआउट जाएंगे। अगर ये गेंद थोड़ी सी बाहर होती, अगर बल्ले पर आती तो फाइन लेग देख सकती। ये क्रिकेट का खेल में अगर मगर नहीं करे तो अभी करे, नहीं तो फिर मतलब नहीं दोस्तों। आने वाली लास्ट बॉल, एक लास्ट बॉल है, क्या वहां पर सुमित वापसी करेंगे गेंदबाजी में? बाकी में बैकअप किया है, विकेट लिया है। स्कोर है 24-24।
शरण आए हैं। क्या आप इस गेंद पर एक बड़ा शॉट, एक टारगेट सेट होगा? बड़ी टीम आपके सामने, दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर भरी हुई आई है और जितनी टीमें आए तमाम बड़े बड़े टीमों ने बेहतरीन खेल खेला, मगर लो स्कोरिंग मैच में बेहतरीन टक्कर वाले मुकाबले देखने को मिले। कभी तुम्हारी तो कभी हमारी ये बारी चलती रही। सुमीत गेंदबाजी पर है। शुक्रिया प्रमोद सर जी, वाकई में हमारा इंतजार ही था कि कोई हमारे को रिसीव कर जाए और वाकई में प्रमोद सर वेलकम है, आपका स्वागत है। आप यहां पर आने वाली आखिरी गेंद है। शुक्रिया प्रमोद सर जी, वाकई में ऐसे इंसान हमें कम मिलते हैं, वो सभी का जानते हैं ध्यान। ये लेग स्टंप के बाहर गेंद है। बल्लेबाज के बाद मौका था, चरण ने क्या विकेट छोड़ा है। आखिरी गेंद आना बाकी, वाइड बॉल का इशारा आया अंपायर द्वारा, क्योंकि लेफ्टी बल्लेबाजों को अब इस शाम के समय, रात के समय में मौका मिल जाएगा। स्कोर है 25. 25 धावा झालेल्या शेवटचा चेंडू या षटकामधील या इनिंगमधला आपण पाहतोय। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत है। रात के 10:20 हो चुके हैं। निखिल आए हैं न्यू बैटर। सुमित कभी अच्छी तो कभी खराब गेंद दिशाई से भटक रहे, मगर दिशाई से भटकेंगे तो हल्का तो से खेला है। ऑन साइड पर गेंद जब तक फील की गई, 2 रन पूरे हुए, तीसरे की मांग होगी क्या? 27 बने हैं, 18 में 28 बनाने हैं, मगर दोस्तों ये डिफेंड होंगे, बनेंगे तो एमसीसी आएगी आगे। इतवार के दिन अपने कदमों को लेकर नहीं बनाने देंगे तो फिर यहाँ पर केसीसी 11 टीम को मौका मिलेगा इतवार को अपनी टिकट लेकर फिर इस मैदान पर उतरने का। मगर दोस्तों आइए, जब दूसरे इनिंग की शुरुआत होगी, बेहतरीन आवाज़ के मालिक हमारे प्रमोद सर जी को हम माइक्रोफोन पर दावत देते हैं इस मुकाबले का अग्रदय का हाल सुनाने के लिए। कृपया एक स्कोरर पाठवा. स्कोरिंगला इथे कोण नाही आहे, जरा स्कोरर पाठवा. या ठिकाणी स्कोरिंगसाठी एक जण पाठवा. इथे ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या ठिकाणी एक पारी समाप्त झाली आहे, दुसऱ्या पारीची सुरुवात होईल आणि निश्चितच कशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये केला जाईल. फ्लड लाईटचं क्रिकेट आहे, रात्र झालेले थोडासा ड्यू फॅक्टर इफेक्ट करतोय का विकेटवरती पाहावं लागेल आणि नक्कीच झहीरभाई यांचं कौतुक करावं लागेल, कारण 1 मॅन आर्मी आहेत आतापर्यंत 24/7 अशा पद्धतीने त्यांचा उल्लेख केला जातो आणि नक्कीच 18 चेंडू असणार आहेत आणि 28 धावांची आवश्यकता असणार आहे. निश्चितच गोलंदाजी मार्क होती. आदेश स्ट्राइक बॉलर आपल्याला पाहायला मिळेल.
KCC नानवली 27 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिले MC संघासाठी. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या डाव्यामध्ये मारा करण्यासाठी अतिशय फुलर लेनचा चेंडू होता. या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू खेळला गेला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का आणि त्या ठिकाणी खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडासा वेट केला, थांबून थ्रो मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, मात्र एकला डबलमध्ये कन्वर्ट केले. सुरुवात मात्र सुंदर झाले 2 धावेने, कारण 18 चेंडूंनी 27 धावांचं आव्हान आहे. निश्चितच 28 धावांचं आव्हान आहे. 27 धावफलकावर लागलेले आहेत आणि 10चा डिफरन्स कसा. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पळतायत, 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी कॉल दिला गेला आहे आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर झेल, कोणती चूक नाही आहे. काय झेल टिपला अतिशय सुरेख या ठिकाणी. निनाचा खेळ खतम झाला या ठिकाणी मैदानामध्ये. निश्चितच मोठा झटका, मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागलाय. आदेश अतिशय सुंदर दुसरा चेंडू हाताळला होता, मोठा फटका मारायचा होता. फटका एक्झिक्यूट करताना त्या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये उंच गेला. दरम्यान या ठिकाणी चला थोडासा फास्ट घ्या फलंदाज, तर घाई करा. 2 षटकांचा खेळ झाला या. आता मात्र अजूनही जर बघितलं आपण मैदानामध्ये 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 2 धावा 2 चेंडूमध्ये खर्च झालेत आणि नक्कीच एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले. दरम्यान या ठिकाणी 28 धावांचा टार्गेट चेस करताना अजूनही अतिशय सुरेख फटका, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू झाला सीमा रेषेजवळ, त्या ठिकाणी डीपला क्षेत्ररक्षण होईल, मात्र या ठिकाणी 2 धावा 2 धावेने धावसंख्या 4 वरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालेला आहे. 4था चेंडू या ठिकाणी मार्गस्थ, पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. प्रयत्न होता परंतु थांबवलंय. फलंदाजाला माहिती आहे, स्वतःवरती विश्वास आहे, कारण आज दिवसभर जी फलंदाजी केलेली आहे तो आत्मविश्वास कुठेतरी या ठिकाणी बिल्ड झालेला पाहायला मिळतो आपल्याला आणि नक्कीच तो आत्मविश्वास या ठिकाणी कामी येणार आहे. दरम्यान आपण पाहतोय पुढील चेंडू अतिशय सुरेख फटका खोदून काढलाय चेंडूला. पुन्हा क्षेत्ररक्षक सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षण करतोय आणि जवळजवळ बघितले आपण सलगचे 3 चेंडू एकाच क्षेत्ररक्षकाकडे पाठवले जात आहेत. म्हणजे काय फटकेबाजी. डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, लॉंग ऑफला आहे. एक्स्ट्रा कव्हरवर मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय कारण डीपला क्षेत्ररक्षक नाही आहे. त्या ठिकाणी तो प्रयत्न अजूनपर्यंत सफल झाले नाही सीमा पार करण्यामध्ये. मात्र या ठिकाणी आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त आणि आता मोठा फटका त्याच दिशेने मारायचा होता, मात्र स्लो डिलिव्हरी पाहायला मिळेल आपल्याला आणि चेंडू या ठिकाणी निर्धाव विसावलाय. षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर 1 बाद 7 धावा. अजूनही जर बघितलं आपण तर 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असणार आहेत 12-21 जर बघितलं तर पण जवळजवळ 11ची सरासरी राखायची आहे. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. किशोर आणि अतिशय सुरेख फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पण पाहिली होती आपण. उत्कृष्ट उत्तुंग असे षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले किशोर याचे. त्याला साथ देतोय कौस्तुभ. आतापर्यंत सुंदर सुरुवात म्हणता येईल. अजूनही
10ची सरासरी, साधारण 11ची सरासरी म्हणजे 10.5ची सरासरी राखून या ठिकाणी धावा करायच्या आहेत. पहिला चेंडू असं उसळी घेतलेला चेंडू आणि तोही या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईडच्या रूपाने धाव मिळेल. धावसंख्या 8. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा गोलंदाज तयार. पुल करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट थ्रो होतोय का? हो 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 हो, त्या ठिकाणी पाय घसरलाय. थोडं पाणी घेऊन जा. पाणी घेऊन जा जरा. थोडं ड्यू फॅक्टरचा कुठेतरी इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच त्या ठिकाणी पाय घसरलाय. एक धाव त्या ठिकाणी होऊ शकली असती पण तो बॅड लक म्हणता येईल. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ होता. 8 धावा धावफरक लागलेला आहे. एक खेळाडू बाद झालेला आहे. आता मात्र या ठिकाणी दुखापत झाली असली तरी सावरावं लागेल कारण संघाला आता गरज आहे. किशोरची संघाला गरज आहे त्या ठिकाणी निश्चितच. कारण जर पुढच्या पिढीमध्ये दाखल व्हायचं असेल आणि तो रविवार आपल्याला जर यायचं असेल पुन्हा या ठिकाणी तर चांगली कामगिरी सुद्धा करावी लागेल. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल. किशोर ऑन द मार्क. पुन्हा एकदा उसळी घेतलेला चेंडू. फाईनला जातो चेंडू. चेंडू चाललाय दन 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 सीमारेषेजवळ. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय का? आणि नाही थांबणार चेंडू. चेंडू झाला सीमा पार. चौकार. 4 धावेने धावसंख्या फ्लाइंग झालाय 12 वरती. 12 चेंडू तर 10 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता. आता मात्र या ठिकाणी किशोरने या ठिकाणी आपली बॅट जी आहे ही आतापर्यंत मॅन केली होती. आता मात्र ती बाहेर काढलेली आहे. आता लढाईला सुरुवात झाली आहे खरी. नक्कीच यानंतरचं बॅटल अतिशय आकर्षक पाहायला मिळेल कारण समीकरण कुठेतरी जवळ येताना पाहायला मिळतं आपल्याला. 28 धावांचं आव्हान आहे. अजूनही जर पाहिलं आपण तर 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही चेंडू आहे शेष 10. पुढील चेंडू या ठिकाणी गोलंदाज तयार. पुन्हा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? त्याने क्षेत्ररक्षण होतंय. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु थांबवलोय स्वतः कौस्तुभने. कारण कौस्तुभला ही आत्मविश्वास आहे स्वतःवरती की आपणही मोठे फटके या ठिकाणी खेळू शकतो. आणि अजूनही 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. 9 चेंडूमध्ये बरंच काही होऊ शकतं. या ठिकाणी 15 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा एकदा उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि त्या ठिकाणी काय झेल टिपलाय. हो हो, अतिशय सुरेख झेल. वाखणण्याजोगे. एक वेळा नाही, 2 वेळा नाही तर 100 वेळा पाहावा असा सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. आणि कौस्तुभचा खेळ झाला या ठिकाणी खलास. कौस्तुभ बॅक टू डगआउट गॉन. नक्कीच ही मोमेंटम आहे का? कारण पाहावं लागेल. एक तेरी तो एक मेरी. सामना बॅलेन्सिंग होतोय दोन्ही बाजूने. धावसंख्या 13 वरती या ठिकाणी स्थिरावलेली आहे. फटका
मोठं खेळायचं होतं, मात्र मला वाटतं वरच्या बाजूला चेंडू लागलाय आणि चेंडू व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाही आणि सरळ झेल टिपला गेलाय. आता मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज दाखल होतोय मेहुल. आता मेहुल या ठिकाणी कशा पद्धतीने कामगिरी करावी लागणार आहे हे त्या ठिकाणी डगआउट मधूनच कानमंत्र देऊन पाठवण्यात आलेलं आहे. पुढील चेंडू या ठिकाणी बाहेर टाकण्याचा ऑफ स्टिकला बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी नाही होणार, थांबवलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 14 या धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूचा खेळ या षटकातला बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीवर असताना 5 चेंडू हाताळून झाले तर 2 खेळाडू जरूर बाद करण्यामध्ये यश मिळालंय, परंतु अजूनही जिंकण्यासाठी जर बघितलं तर 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 50-50% पल्ला जो आहे तो पार झालेला आहे. 50% पल्ला पार झाला. अजून 50% धावा या ठिकाणी धावफलकामध्ये लावायच्या आहेत, परंतु चेंडू आपल्याकडे शेवटचे 7 असतील. आणि दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कमध्ये तयार. गोलंदाजचं बाहेरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? वेगाने त्या ठिकाणी पहिली धाव पूर्ण केले, मात्र पुन्हा परतावं लागतंय. एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर 15 धावसंख्या धावफलकात लागलेली आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान असताना अजून जर बघितले आपण तर 13 धावांची गरज आहे. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सात चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाची स्थिती अतिशय भयावह आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 6 चेंडू शेष आहेत आणि 7 चेंडू मध्ये पहिले 2 फटके सामन्याचे चित्रच बदलू शकतं. पहिला एक फटका प्रेशर बिल्ड करू शकतो आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, मात्र चेंडू चाललाय सीमा पार ऑन द रफ. षटकार 6 धावांसाठी ज्याची गरज होती तो टर्निंग या ठिकाणी आलेला आहे. मात्र मोमेंटम कशा पद्धतीने साथ देते एमसीसी संघाला बघावं लागेल. दरम्यान केसीसी संघ नानावली गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय का बघावं लागेल. नक्कीच दोन्ही संघामध्ये सीसी आहे, मात्र एकामध्ये एम आहे, एकामध्ये के आहे. एक एमसीसी आहे, एक केसीसी आहे. आता मात्र या ठिकाणी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झालाय, मात्र पायावरती चेंडू आदळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. आता मात्र 4 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडू 6 धावांचं समीकरण. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. मात्र या ठिकाणी सावधगिरीनं दोघांनाही या ठिकाणी पावलं उचलावी लागतील. एक चुकीचं पाऊल आपल्याला बॅकफुटवर नेऊ शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी झेल होतोय का? निश्चितच या ठिकाणी झेलही सुटलाय आणि 2 धावा या ठिकाणी कन्वर्ट झाल्या आहेत. नक्कीच 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 24 वरती फ्लाइंग होते. जिंकण्यासाठी मात्र आता 3 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण. 6 चेंडू 13चं समीकरण होतं. आता मात्र या ठिकाणी पाहतोय पण 3-4चं समीकरण या ठिकाणी येऊन थांबलेलं आहे एमसीसी संघासाठी.
3 चेंडू आणि 4 धावा. हा चेंडू जर डॉट आला ना तर सामन्यामध्ये अतिशय रोमांचकता पाहायला मिळेल. आणि तो डॉट येतोय का की षटकार येतोय पाहावा लागेल. आला 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 आणि चेंडू चाललाय. षटकार 6 धावांसाठी आणि विजयी होतोय संघ MCC. अभिनंदन MCC संघाचं. काय फलंदाजी पाहायला मिळाली, अतिशय सुंदर. नेक्स्ट मॅच या ठिकाणी स्टार्ट होतोय. कोणामध्ये रायझिंग स्टार विरुद्ध श्री गणेश भगतवाडी. या ठिकाणी मला वाटतं श्री गणेश भगतवाडी क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पवेलियन कक्षामध्ये पाठवा. 12th मॅन या ठिकाणी येऊ द्या आणि जास्त वेळ घेऊ नका. बरीच रात्र झालेली आहे. बरोबर सकाळी 9 वाजता या ठिकाणी पहिला चेंडू टाकला गेला. आता पाहिला आपण घड्याळामध्ये बरोबर 10:38 झालेली आहेत. म्हणजे जवळजवळ 12 तासांचा कालावधी या ठिकाणी रायझिंग स्टार्स विरुद्ध श्री गणेश भगतवाडी. श्री गणेश भगतवाडी ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या दादूस लवकरात लवकर. आणि नक्कीच या ठिकाणी रायझिंग स्टार आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवा. ऐकलं कोण आहे हे दादू ये लवकर. बॉलिंगला कोण आहे गोलंदाजी मार्कवरती मनोज पहिला गोलंदाज. अठरा चेंडू असणार आहेत. 18 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. लवकर सामना थोडा लवकर चालू करा. रुद्र मांगेला त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. पिच क्युरेटर आहेत नारंगीचे दिनेश मांगेला यांच्या समवेत मुख्य पंचांच्या भूमिकेत जय पाटील आणि स्क्वेअरली अंपायर पाहतोय आपण जय किशन. मास्टर संघाचा जय किशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि मास्टर संघामध्ये उत्कृष्ट कामगिरी त्यांची त्या ठिकाणी आपल्याला पाहायलाही मिळालेली आहे. पहिला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती तयार झाला आहे. मनोज स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. शुभम आणि नॉन स्ट्राईक एंड ओमकार. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज. डावखुरा गोलंदाज आहे. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. चेंडू आलाय दणदण करत. त्या ठिकाणी सलमान येतोय. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल कारण इथून जिंकल्यानंतर पुन्हा आपल्याला संडेला यायचं इथेच याच मैदानावरती फायनल खेळण्यासाठी. परंतु त्या आधीचे सामने सुद्धा आपल्याला या ठिकाणी खेळावे लागतील.
पुढील चेंडू या ठिकाणी सुरेख लाईन लेंथ काय अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. चेंडू पडल्यानंतर घरकन वळतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. म्हणजे चेंडू या ठिकाणी निर्धाव. पहिल्या चेंडूवरती सुरेखरित्या त्या ठिकाणी एकच धाव मिळाली होती. फटका चांगला होता. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज बीट होतोय. चेंडू काहीसा समजत नाही आहे. चेंडू पडल्यानंतर थोडी उसळी घेतोय आणि बाहेरच्या दिशेने वळवण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाजाला. आतापर्यंत तिखट मारा ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीचा मारा त्या ठिकाणी केला गेलाय. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. एकच धाव लागलेली आहेत आणि नक्कीच पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. फटका मारायचा होता मात्र त्या ठिकाणी बॅक टू बॅक तीन चेंडू या ठिकाणी डॉट निर्धाव हाताळलंय गोलंदाज मनोज याने. चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनोजाची आपल्या संघासाठी. श्री गणेश भगतवाडी संघ समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता मात्र या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी कारण वेगाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सलमान आपल्याला पाहायला मिळालाय. काही त्या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाला अतिशय सुरेख आणि धाव संख्या 2. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावांची मजल मारू शकतोय संघ बघावं लागेल. शेवटचा चेंडू आहे पंचांच्या. पुन्हा एकदा उजव्या बाजूने मारा करेल. पुन्हा वळवण्यामध्ये यश मिळतंय का आणि आता मात्र या ठिकाणी षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 2 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले मनोज याची. काय गोलंदाजी हाताळल्या पाहू शकताय आपण. प्रत्येक चेंडू पडल्यानंतर करकन वळवण्यामध्ये यश मिळाले आणि सरळ यष्टीरक्षकांकडे विसावले. असे जवळजवळ या षटकातले जर आपण पाहिले तर 4 चेंडू डॉट हाताळलेत मात्र 2च धावा या ठिकाणी खर्च केल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल नक्कीच श्री गणेश भगतवाडी संघाची. पाटील या ठिकाणी दादू आमचे मित्र समालोचन कक्षामध्ये आहेत. प्रणय गोलंदाजी मार्कवरती. ओहो स्क्वेअर लेगला मोठा फटका सजवलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय एक धापूर्ण आणि काय होतं या ठिकाणी चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चेंडू चालला सीमा पार चौकार 4 धावांसाठी. म्हणजे ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी अतिरिक्त 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पहिलं षटक अतिशय सुंदर हाताळलं होतं मात्र या ठिकाणी लेझी गेम पाहायला मिळालाय थोडासा कुठेतरी आणि 4 धावा मिळतायत नक्कीच. आणि या 4 धावा किती महाग पडू शकतात ही वेळच सांगेल. आणि ही वेळ सुद्धा रात्रीची वेळ आहे. धावा येत नाहीयेत आणि जर आपण अशा चुका केल्यात तर निश्चितच त्याचा एक वेगळा परिणाम इफेक्ट आपल्याला जाणवलेला दिसेल आपल्या संघावरती. दरम्यान पुढील चेंडू पुढे याचा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय उजव्या यष्टीच्या परंतु पंच आमच्याकडे वळतायत. हाच समांतर धावा अवांतर या ठिकाणी 1 आणि धाव संख्या 7. नक्कीच आता मात्र त्या चौक्याने कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला दिसतोय रायझिंग स्टार संघाचा. पाठिंबाच्या सामन्यामध्ये बघितलं आपण एक साधारण 25 एक स्कोर जो आहे ना हा निर्णय समोरच्या दिशेने कॉटन बॉलची संधी होती मात्र या ठिकाणी चेंडू हाताला चाटून गेलाय मात्र स्वतःच त्या ठिकाणी वेगाने धावत येऊन एकच धावेवरती समाधान मानायला भाग पाडलंय. प्रणय याने श्री गणेश भगतवाडी संघाचा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलंय पाहतोय आपण. गली पॉइंट कव्हर लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक आणि यष्टांवरती चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात.
चेंडू ऑफ साईडचा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. ऑन साईडला फटका मारायचा होता आणि त्या ठिकाणी चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळलाय आणि क्लीन बोल्ड बाद होऊन परतावं लागतंय. फलंदाज शुभम याला आणि शुभमची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झाले मैदानामध्ये. थोडासा कानमंत्रण दिला जातोय आणि भूषण नक्कीच भूषणावह अशी कामगिरी करावी लागणार आहे. आपल्या संघाला भूषण वाटेल अशी कामगिरी करावी लागणार आहे, कारण संघ अडचणीत आहे. असं म्हणतात ना, कद बडा ना पद बडा, मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता मात्र या ठिकाणी वेळ आहे हिरो बनण्याची. मात्र नक्कीच संधी येत नसते, ती मिळवावी लागते, ती शोधावी लागते आणि ती संधी या ठिकाणी आलेली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला ढकलून देण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक येतो, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी सुरक्षित 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. प्रणयाचे अजूनही 2 चेंडू शेष असतील या षटकातले. आतापर्यंत 8 धावा वैयक्तिक खर्च केल्यात. एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले जरूर. परंतु मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही फलंदाजांना. जखडून ठेवलं गेले ऑफसाईडला. जास्तीत जास्त वाईड यॉर्करच्या ठिकाणी गोलंदाजी हाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ मागे निघून जातोय. दरम्यान सुंदर फील्ड सुद्धा त्या ठिकाणी होतंय. एकच धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेने धावसंख्या 11 वरती. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेण्यामध्ये यश मिळतात पाहूया. फलंदाजी मार्क होती. पुन्हा एकदा स्ट्राईक राहिलेला फलंदाज ओमकार आपण पाहतोय. हो 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 हो, आता मात्र या ठिकाणी दिशा भटकली आहे. आणि या ठिकाणी अवांतर धाव 1 मिळेल. बारा धावा धावफलकात आतापर्यंत लागलेले आहेत. एक चेंडू या षटकातला शेष असणार आहे आणि पाहूया शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जातोय. 46 नंबरची जर्सी पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेने अतिरिक्त बाहेर हाताळलेला चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. नक्कीच काय व्हेरिएशन करायचं प्रणयला, त्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय चक्र चालू आहे हे पाहावं लागेल या पुढच्या चेंडूवरती. परंतु त्यासाठी 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतोय का ओमकार? हो 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 हो, चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे स्वतः मया आणि नाही झेल सोडणार, कारण आज दिवसभर जी मेहनत केलेली आहे ही मेहनत वाया जाऊ देणार नाही. सुरेख झेल टिपलाय या ठिकाणी. खेळ झालाय खलास. ओमकार बॅक टू डगआउट. बाद. झेल टिपलाय. संघाचे उपकर्णधार आहेत नक्कीच आणि ती गोलंदाजी मार्क वरती आयुष असणार आहे. आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आयुष. कौतुक करावं लागेल, अतिशय छोटा खेळाडू आहे. वय वर्ष 14. 13 धावा. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 13. वैभव सूर्यवंशी याची आठवण करून दिली आहे. हो 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 हो, काय चेंडू हाताळलाय. सुरेख चेंडू. आयुष गोलंदाजी मार्क वरती. मात्र आयुर्मान कमी आहे. 14 वर्षाचा हा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. पुढे संधी दिली जाते का? उत्कृष्ट फटका. पुन्हा एकदा महेश क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली आणि या ठिकाणी आता मात्र चूक झाली. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी सफल झालाय. काय घडलंय या ठिकाणी? आधीचा सुंदर झेल टिपलाय, त्यानंतर पुन्हा एकदा
त्याच ठिकाणी झेल आलाय, परंतु त्या ठिकाणी सरळ चेंडू पुन्हा एकदा ओहो, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न यशस्वी. अजून 3 चेंडू शेष असतील. 16 धावा धावफलकी लागलेले आहेत. 3 धावांमध्ये किती खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळवतोय पाहूया. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? जोरदार थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, तरी 2 धावा नाही थांबू शकले. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल 18 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडूमध्ये किती धावा घेण्यामध्ये यश मिळत आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले तर 12 धावा मिळतील. बाउंड्री लाईन करू शकले तर त्या ठिकाणी निश्चितच एक सुरेख सन्मानजनक स्कोर पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी आयुष आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीपला चेंडू चाललाय, चेंडू नाही थांबणार, चेंडू चाललाय, डन 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 डन, सीमा पार, चौकार, 4 ने धावसंख्या पुढे सरकते. 22 या धावसंख्येवरती फ्लाय झाले आहे. अजून ही एक चेंडू असणार आणि एक चेंडूवरती किती धावा? जर 6 घेतले तर 28. पुन्हा एकदा तोच टार्गेट सेट होईल जो मागच्या सामन्याचा झाला होता. जर 4 आले तर नक्कीच 26. त्यानंतर पाहूया डॉट येतोय का चेंडू. आयुष कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय. 1 2 3 4 5 6 की हा चेंडू डॉट. आणि निश्चितच या ठिकाणी चेंडू डॉट ही आलाय म्हणजे या ठिकाणी खेळाडू बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. चेंडू अतिशय सुरेख हाताळला होता. बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाने चूक नाही केली आहे आणि त्या ठिकाणी 22 वरती धावसंख्या स्थिरावली आहे. 23 धावांचं आव्हान असणार आहे. विजय संघ आणि रुद्र ना नाणेफेक. नाणेफेक केला जाणार आहे. रुद्र 11 सँडी विरार आणि भाऊस्फोट. ताबडतोब क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्या कृपया, विनंती आहे. जास्त वेळ घेऊ नका. कृपया रुद्र 11 सँडी स्पोर्ट विरार आणि भाऊस्फोट आपण दोन्ही संघाच्या संघ नायकांनी त्या ठिकाणी यायचंय. नाणेफेक केला जाणार आहे. रुद्र 11 सँडी स्पोर्ट विरार 23 धावांची या ठिकाणी टार्गेट सेट केलंय. नक्कीच श्री गणेश भगतवाडी संघाला रायझिंग स्टार गोलंदाजी कशामध्ये हाताळते. नाणेफेक केला जातोय. भाऊस्फोट नाणेफेक विजयी आहे आणि या ठिकाणी निश्चितच सँडी 11 रुद्र 11 सँडी विरार आणि फलंदाजीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला आहे. श्री गणेश आपले दोन्ही बॅटर या ठिकाणी मैदानात दाखल झाले तर ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. ताबडतोब जास्त वेळ लावू नका कृपया, विनंती आहे आपल्याला. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी दाखल होताना आपण पाहायला मिळते. थोडी घाई करा, जास्त वेळ झालेला आहे.
थोडी फलंदाज थोडी घाई करा. गोलंदाजी मार्क होते तयार का. थोडी घाई करा कृपया विनंती आहे. नंदन स्ट्राईक इन वरती आणि नॉन स्ट्राईक इनला पाहतोय पण ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज प्रशांत. प्रशांत आतापर्यंत शांत आहे, मात्र या ठिकाणी आता शांत राहून जमणार नाही, कारण संघ अडचणीत असताना तुम्हाला या ठिकाणी संघाला साथ द्यावी लागेल. राजीव स्टारचा पहिला गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. 23 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे श्री गणेश भगतवाडी संघासाठी. नंदनसाठी पहिला चेंडू प्रशांत याचा. पहिला चेंडू या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी डावकुऱ्या हाताचा फलंदाज. ओ हो हो, उसळी घेणारा चेंडू होता, ढकलण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का. निश्चितच या ठिकाणी धावचीची संधी आहे आणि या ठिकाणी धावचीच्या रूपाने नंदन सारखा मोठा मासा लागलाय गळाला. काय घडलंय या ठिकाणी. आणि या ठिकाणी धाव सुद्धा वन शॉट, म्हणजे कोणतीच धाव मिळणार नाहीये. काय घाई पाहायला मिळाले आपल्याला, काय प्रेशर. ओहो, काय घडलंय पहा. 2 धावा घेण्याच्या नादामध्ये वन शॉट झालाय, ती धाव मिळाली नाहीये आणि या ठिकाणी नंदन सारखा मोठा खेळाडू सुद्धा बाद झालाय धावचीच्या रूपाने. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय. महेश नाईक उर्फ सलमान. कामगिरी मोठी आहे, जबाबदारी मोठी आहे. कर्णधाराने या ठिकाणी बॅटिंग ऑर्डर मध्ये आपल्याला वरती का घेतलंय या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यावं लागेल, कारण जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी प्रेशर आहे. प्रेशर आहे, हाय व्होल्टेजचा सामना आहे आणि नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी आपलं 100% एफर्ट जे आहे हे द्यावे लागणार आहेत. 100% प्रयत्न या ठिकाणी आपल्याला द्यावे लागणार. दरम्यान प्रशांत अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळताना पुन्हा एकदा आखू टप्प्याचा भन्नाट वेगाने या ठिकाणी चेंडू हाताळलाय. महेश बॅट फिरण्याच्या आधीच चेंडू त्या ठिकाणी बॅटला टच होऊन एक धाव मात्र या धाव फलकावरती मिळते. आत्ता कुठेतरी श्री गणेश झालाय. 1.1 म्हणजे एक धाव आणि एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय. आता मात्र स्ट्राईक मध्ये ऋतिक पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि यानंतरचा सामना सुद्धा नाणेफेक झालेला आहे. रुद्र 11 सँडी विरुद्ध भाऊ स्फोट. हलकासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. प्रशांत अतिशय सुरेख आखू टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न केलाय. तोच टप्पा अतिशय सुरेख. या ठिकाणी ऑन साइडला मोठा फटका मारायचा होता. शॉटला चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारायचा होता. आता मात्र या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत खर्च झाले. 2 धावा या ठिकाणी. जे समीकरण श्री गणेश भगतवाडी संघाचं होतं की पहिल्या षटकामध्ये 2च धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. आता मात्र या ठिकाणी अजून 3 चेंडू शेष आहेत. बघा किती धावा या ठिकाणी धावा फटका लागतायत. हो हो, बॅटची काढा घेऊन सलमान. चूक झालाय, मागे चेंडू कुठपर्यंत गेलाय पाहायला नाही आहे. क्षेत्ररक्षक जरी गडबडला तरी त्याच्याकडून कोणती चूक झाली नाही. सरळ यष्ट्यांवरती चेंडू मारलाय आणि या ठिकाणी बाद झालाय सलमान. बॅक टू डगआउट गॉन. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होतोय महेश. विकेटवरती थांबणं गरजेचं आहे.
कारण धावा जरी 23 असल्या ना तरी एक पार्टनरशिप जी आहे ती पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. साधारण 10 ते 12 धावांची पार्टनरशिप बिल्ड होते तर कुठेतरी आत्मविश्वास सुद्धा वाढू शकतोय फलंदाजाचा. ऋतिक याला साथ मिळाली पाहिजे, कारण पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण ऋतिकने चांगली फटकेबाजी केली होती आणि नक्की त्याच्याकडे फटके मारण्याचं ते कौशल्य आहे, कला आहे त्याच्याकडे. मात्र या ठिकाणी कशा पद्धतीनं गोलंदाजी हाताळली जाते कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रशांत याचं, कारण आतापर्यंत मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही आहे. शिवाय 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले. ओ हो हो, उसळी गेल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे विसावतोय. चेंडू निर्धाव आहे, डॉट चेंडू हाताळाय अतिशय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट म्हणता येईल या षटकातले, कारण 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले. आता मात्र निश्चितच फेअर डिलिव्हरी होते आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तो चेंडू हाताळलाय. निर्धाव प्रेशर आहे कुठेतरी फलंदाजावरती, परंतु एक मोठा फटका आला तर निश्चित ते प्रेशर कुठेतरी दूर होऊ शकतं आणि तसं होतंय का पाहावं लागेल. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू भन्नाट वेगाने मारलेला, पुन्हा एकदा जोरदार थ्रो केला होता यष्ट्यांवरती, परंतु प्रत्येकच वेळेस साथ मिळेल असं नाही आहे. षटक समाप्त झाले. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 2-3 वरती. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असणार आहेत 12, धावसंख्या 20, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखावी लागेल. धावा येणं महत्वाचं आहे, तुम्ही कशा पद्धतीने आणताय हे महत्वाचं नाही आहे. 3 धावा झालेल्या आहेत. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 धावा आणि नवीन गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती केदार. नक्कीच आपण जर बघितलं श्री गणेश भगतवाडी संघाचा पहिला षटक हाताळल्यानंतर धावसंख्या होत्या 2 आणि आता या ठिकाणी रायझिंग स्टार गोलंदाजी हाताळल्यानंतर धावसंख्या आहे 3. 1 धाव कुठेतरी पुढे आहे, परंतु पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने धावा केल्या जात आहेत, मोठे फटके येत आहेत का नाही ते पाहावं लागेल. दरम्यान महेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आपल्याला. केदारची पहिला चेंडू, महेश फटका मारायचा आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. निश्चित या ठिकाणी नॉन स्ट्राईकवरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय आणि या ठिकाणी 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 5 वरती. आणि असं म्हणतात की क्रिकेटमध्ये सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. आणि याचा जर वापर तुम्ही केला तर नक्कीच सामन्यामध्ये कुठेतरी टिकून राहण्याची एक संधी मिळेल. 11 मध्ये 18, म्हणजे अजूनही जर बघितलं आपण तर 9ची सरासरी कायम ठेवलेली आहे. पुन्हा एकदा महेश याला मोठा फटका मारायचा होता. फुटवर्क मध्ये कोणता बदल दिसत नाहीये. फुटवर्क सरळ आहे. बॅक फुटला, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला ना तर फ्लड लाईन म्हणजे तुमच्या बॅटवरती चेंडू येणार नाहीये, कारण विकेट थोडंसं हलकंसं ओलं झालेलं आहे. त्यामुळे चेंडूची उसळी तेवढी जोरदार आपल्या बॅटपर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून फुटवर्क कुठेतरी असला पाहिजे. पुन्हा एकदा जोरदार अपील, मात्र या ठिकाणी एकच धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 6. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 चेंडू अजून बाकी आहेत. 1.3चा खेळ मैदानामध्ये पूर्ण झालेला आहे. आता मात्र या ठिकाणी प्रत्येक पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडला बॅटची कडा घेऊन चेंडूला आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत काव कॉर्नर रिजनला. दरम्यान या ठिकाणी थोडीशी चूक होते, परंतु त्या चुकीला माफी नाही. एकाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. 2 धावफलक लागलेले आहेत आणि 8 धावांवरती धावफलक फ्लाइंग होतोय. नक्कीच आता मात्र जिंकण्यासाठी जर बघितलं समीकरण तर 8 चेंडू आणि 15 धावा, म्हणजे अजूनही सामना बॅलेन्सिंग आहे. जर तसं बघायला गेलं तर अजूनही 50-50चं समीकरण आहे. सामना ऑन आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. कोणतेही फुटवर्क नाही. आपण चर्चा मागापासून त्याच गोष्टीची करतोय. खडे खडे मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त केलंय.
आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट ऋतिकाला परतावं लागेल. मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवलाय स्वतःचा गोलंदाज केदार याने. आणि याचा फायदा किती संघाला होऊ शकतो ही येणारी वेळच आता सांगेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज दाखल झालाय प्रशांत. प्रशांत सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. सात 15चं समीकरण मैदानामध्ये पाहतोय आपण. नवीन प्रशांत फलंदाज दाखल झालाय. केदार केदार अतिशय सुरेख या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाले आपल्याला. प्रशांत याची गोलंदाजी पाहायला मिळाले केदार याची. अजूनही जर बघितलं तर 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 6-15चं समीकरण कुठेतरी जखडून ठेवलंय. मोठी संधी मारण्याची मोठे फटके मारण्याची संधी दिली जात नाही आहे. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज या ठिकाणी भूषण गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. काय षटक हाताळले केदार याने. नक्कीच कौतुक करावं लागेल केदार याचं. कारण ज्या क्षणी निर्णायक षटक हाताळायचं होतं त्या ठिकाणी योग्य षटक त्या ठिकाणी हाताळलं गेलंय केदारच्या मार्फत. आणि मात्र संघाला कुठेतरी एक उंच स्थितीमध्ये नेऊन ठेवण्यामध्ये यश मिळाले. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी कोण आहे भूषण. भूषणाचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने आखोटापाचा चेंडू होता. चेंडू उसळी घेऊन सरळ यष्टी रक्षकाकडे विसावतोय. आणि मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू ची सांगता होते. आता तो कुठेतरी पकड घट्ट करताना पाहायला मिळते. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. कारण महेश सारखा चांगला फलंदाज मात्र ठिकाणी फुटवर्क होताना पाहायला मिळत नाहीये. 5 चेंडू आणि अजूनही बघितला पण तर 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मागे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जातोय आणि महेश जर आपण बघितलं ना तर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही समोर येत नाही आहे. समोर आला पाहिजे त्या ठिकाणी तरच तुम्हाला त्या चेंडूपर्यंत ॲटलिस्ट आपण पोहोचू शकतो. परंतु तसं या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. दरम्यान सुंदर गोलंदाजी भूषण याची पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा महेश. आणि या ठिकाणी निश्चितच बाद होईल. सलगचे 3 चेंडू या ठिकाणी डॉट हाताळलेत. आता मात्र काहीसा अडचणीत येतोय श्री गणेश भगतवाडीचा संघ. मात्र अजून 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार जर आले तर निश्चितच 15 धावा ज्या आवश्यकता आहे ते या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. परंतु तशा पद्धतीची संधी देईल गोलंदाज असं एकंदरीत वाटत नाहीये. कृपया एक विनंती आहे जर स्कोरर कोण असेल तर या ठिकाणी पाठवा समालोचन कॉम्बॉक्स मध्ये. ओहो पुन्हा एकदा कट मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली 8. या धावसंख्येवरती कोणती संधी नाहीये. उंच पुरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या आपल्या हाईटचा या ठिकाणी वापर करताना पुरेपूर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय आणि आनंद कुठेतरी उफळ्या फुटल्यात आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या स्थिरवली 8 वरती आणि आता मात्र औपचारिकता बाकी राहील असं म्हणायला हरकत नाही. आणि 1 चेंडू 15 धावा नाही होणार. कदाचित नशिबाचा नो आला तर, परंतु तसं होणार नाही आहे. कारण आतापर्यंत सुंदर गोलंदाजी हाताळलेला हा गोलंदाज आहे.
बॅटची कडा घेतल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी बाद करण्याची संधी होती, मात्र या ठिकाणी झेल सुटलाय. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया. भाऊ स्पोर्ट्स संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आणि नक्कीच अभिनंदन रायझिंग स्टार संघाचं. या ठिकाणी विजयी संघ रायझिंग स्टार पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि हार्ड लक श्री गणेश भगतवाडी संघ, आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत केलात. स्कोरर म्हणून या ठिकाणी महेश गुप्ता कभी नाही चुकता हल्ला आहे या ठिकाणी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या ताबडतोब, शेवटचा सामना आहे. आणि शेवट मात्र या ठिकाणी गोड झाला पाहिजे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर यूट्यूब लाईव्हला थेट प्रक्षेपण पाहणारे प्रेक्षक वर्गांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे सामना अतिशय सुरेख त्या ठिकाणी पाहायला मिळायला पाहिजे. नक्कीच भाऊ स्पोर्ट्स विरारचा संघ आहे. आणि निश्चितच रुद्र 11 सँडी हा सुद्धा विरारचा संघ आहे. दोन्हीही भाऊ स्पोर्ट नाला सोपाऱ्याचा संघ आहे. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा मंगेश. रुद्र 11 सँडी स्पोर्ट आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवा. विशाल आणि उमेश स्ट्राईक एंडवरती. विशाल पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक एंडवरती उमेश. आणि गोलंदाजी मारत होती पुन्हा एकदा मंगेश. तेज तरार गोलंदाज, वेगाचा बादशाह आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू हाताळला जाईल आणि नक्कीच मोठं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्हीही संघांना देऊया शुभेच्छा. आणि सामना स्टार्ट होतोय. पंच या ठिकाणी पाहतोय आपण. आखुट्यापाचा चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाकडून चूक झाली आहे. मात्र 2 क्षेत्ररक्षकामध्ये झाले आहे शर्यत. आणि या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावेने समाधान मानावं लागेल. दरम्यान या ठिकाणी सुरुवात सुद्धा सुंदर झालेली आहे. हलकीशी बॅटची कडा घेऊन सरळ मागे चेंडू निघून गेलाय. आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा मंगेश. आकुटापाच्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. डीपला चेंडू येतो. 1 धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न होतोय का? निश्चित या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 4.
रात्रीच्या सत्रामध्ये मॅच आहे तरी तोच जल्लोष पाहायला मिळतोय जेव्हा हे पहिली मॅच खेळायला आले होते. त्या पद्धतीची जी एनर्जी आहे ती एनर्जी अजूनही आपल्याला पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी मुकुल सोनार याच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 5. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. उरलेल्या 3 चेंडूंचा खेळ कशा पद्धतीने येतोय. आता मात्र एक आक्रमक फलंदाज स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय आपल्याला उमेशचा धमाका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय का पाहावा लागेल. हलकासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो आपल्याला. डावखोरा फलंदाज आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण काहीसं सजवावं लागेल निश्चितच. मिड विकेटचा खेळाडू 30 सर्कलच्या मध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीनं डीपला त्या ठिकाणी पाहतोय आपण 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सजवले गेलेत उमेशसाठी. हो या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता. समोर चेंडू पडलाय परंतु कोणताही प्रयत्न केला गेला नाहीये झेल टिपण्यासाठी कारण त्या ठिकाणी 4 धावा वाचवल्यात आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. कारण उमेश याला माहित होतं की ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपला होते त्यामुळे गॅप शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्याच्यामार्फत केला जात होता. दरम्यान मात्र क्षेत्ररक्षक समोर एकच धाव त्या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवरती पाहतोय आपण विशाल. मोठी संधी आतापर्यंत मिळाली नाहीये तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5व्या चेंडूवरती मोठा प्रहार येतोय का मंगेशचा की मंगेश या ठिकाणी सुंदर चेंडू हाताळून बाद करण्यामध्ये यश मिळतो आणि तो या फटका या ठिकाणी आलाय. मात्र मुकुल सोनार चेंडू खाली आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. बाद झालाय विशाल. बॅक टू डगआउट गॉन. फटका अतिशय सुंदर होता त्या ठिकाणी परंतु उंची होती लांबी नव्हती त्यामुळे मुकुल सोनार याच्याकडून कोणती चूक झाली नाहीये. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि असे फटके असे झेल मुकुल कधी सोडणार नाही निश्चितच. नक्कीच ही धडपड जी आहे ना ही पाटील परिवार पुरस्कृत 26वे पर्व आहे आणि यातच काही सर्व आहे त्यामुळे या षटकाची इथून जर आपण हरू तर 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आणि तसं या ठिकाणी जाण दोन्ही संघाला आहे. रविवारी पुन्हा आपल्याला यायचं आहे आणि ती कामगिरी या ठिकाणी करायला. हो सुरेख फटका या ठिकाणी. चेंडू चाललाय दन 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 डीपला सीमा पार ऑन द रोप चौकार. 4 फरार. 4 धावा गॅप शोधून काढलाय बऱ्याच वेळानंतर. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10. 1 बाद. जर अशाच पद्धतीने सरासरी राखण्याचा प्रयत्न केला गेला तर 30+ धावा एक चांगला सन्मानजनक स्कोर होऊ शकतो. परंतु जर आपण बघितलं तर भाऊस्फोट नालासोपारा संघामध्ये बालासारखा एक तडाखेबंद फलंदाज आहे त्यामुळे साधारण जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी धावफलकावरती लावाव्या लागतील. कारण आतापर्यंत दिवसभरात बालाचा परफॉर्मन्स जर बघितला तर अतिशय सुरेख परफॉर्मन्स आहे दिवसभराचा आणि त्या सरासरी जर फलंदाजी झाली तर निश्चितच कुठेतरी भाऊस्फोट संघाला त्याचा फायदा निश्चितच होणार आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी चिन्मय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहतोय पण एक डावखोरा फलंदाज उमेश. उमेशसाठी विशेष अशी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. ऑन साईडला आपण पाहतोय सरळ स्क्वेअरला मिड विकेट त्यानंतर कावकॉर्नर रिजन वरती आणि एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सजवलाय. जोरदार अपील परंतु सर उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. मला वाटतं
सरळ पायावरती आदळला होता. दरम्यान एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 11 वरती. पुढील चेंडू या ठिकाणी नक्कीच फलंदाजीमध्ये वारंवार बदल करावा लागतोय, कारण तसं पद्धतीचं या ठिकाणी चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजीमध्ये. विशाल डावखुरा फलंदाज आहे. त्यानंतर जर आपण बघितलं करण उजव्या हाताची खेळी करताना पाहायला मिळतं, तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी या ठिकाणी. पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक ऑन द रफ चाललाय. चौकार 4. 4 धावेने धावसंख्या वेगाने फ्लाइंग होते. 15 धावसंख्येवरती 1.2चा खेळ झालाय. नक्की 2 चेंडू आणि 8 धावांवरती खेळतोय किरण. स्वतः 15 धावा धावफलक लागलेल्या आहेत. 1.2चा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालेला आहे. एक खेळाडू बाद झालेला आहे. रुद्र 11 सँडी स्पोर्ट विरार क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, पण भाऊ स्पोर्ट नालासोपाऱ्याचा संघ पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र चेंडू या ठिकाणी चकवा देऊन चाललाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चित या ठिकाणी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. त्याच दिशेने वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण जर आपण ऑन साईडला बघितलं तर विशेष त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. करणसाठी आणि करण अतिशय सुंदर त्या ठिकाणी फटकेबाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र डीप बॅकवर्डला एक खेळाडू त्या ठिकाणी तैनात केला गेलाय, कारण वारंवार स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. हो 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 हो, मोठा फटका मारायचा होता, मात्र बॅट स्विंग फास्ट, त्यामुळे चेंडू निर्धाव विसावलाय. चार षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालेला आहे. 17 धावा लागलेले आहेत. थोडा विचार विनिमय चर्चा करताना पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी मोमेंटम महत्वाचे आहे. थोडासा हलकासा बदल पाहतोय आपण. शॉर्ट फाईनला एक खेळाडू घेतला गेलाय आणि मात्र एक डीप स्क्वेअरला मिड विकेटला पाहतोय आपण. पुन्हा ते बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू या ठिकाणी, मात्र या ठिकाणी स्विंग चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेषेबद्ध जवळ, परंतु दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. मात्र 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्या 19 धावसंख्येवरती. आता मात्र दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू या ठिकाणी असेल आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेण्यामध्ये यश मिळत आहे पाहूया. येतोय शेवटचा चेंडू. समोरच्या दिशेने मारायचा होता फटका, मात्र या ठिकाणी षटक समाप्त. दुसरं 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 19, 1 बाद.
मुकुल सोनार गोलंदाजी मार्क वरती. डावखोर फलंदाज पुन्हा एकदा विशाल. उत्कृष्ट फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सुटलाय. हो 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 हो, किती महाग पडू शकते या ठिकाणी पाहावं लागेल. मुकुल सोनाराच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करायचा होता, मात्र त्याने क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता. घाई थोडी पाहायला मिळाली आपल्याला आणि त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. 2 धावेने धावसंख्या 21 वरती. तिसरं षटक आहे मार्गस्थ. या षटकामध्ये किती धावा येऊ शकतात याच्यावरून आपलं टार्गेट सेट होईल. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने दिशाहीन गोलंदाजी. मुकुल सोनार ऑन साइडला. हवेमध्ये चेंडू आहे, एक धाव पूर्ण नाही थांबवली त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक सुंदर झाले. तेवीस आत्तापर्यंत 2.2चा खेळ या ठिकाणी झालेला आहे. अजून 4 चेंडू शेष, 23 धावा. आणि नक्कीच पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं रायझिंग स्टार्स आणि श्री गणेश भगतवाडीचा संघ होता. भगतवाडी संघाला 23 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलं गेलं होतं रायझिंग स्टारने, परंतु तो तिखट मारा गोलंदाजीचा पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं श्री गणेश भगतवाडी संघाला. मात्र या ठिकाणी 23 धावा, अजून 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 4 चेंडूंवरती किती धावा मजल मारू शकतायत, म्हणजे 30चा आकडा जो आहे तो पूर्ण करू शकतायत का? कारण आतापर्यंत 23 धावा, 7 धावा अजून हव्यात. दरम्यान एकच धाव या ठिकाणी मिळेल असं निश्चितच आहे, कारण कव्हर्सचा खेळाडू वेगाने समोर आलाय. चोवीस धावा फलकावरती. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, परंतु कोणती चूक नाहीये यावेळेस. मात्र झेल सुंदर टिपला गेलाय आणि या ठिकाणी बॅक टू द गॉड गॉन उमेश. आणि उमेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय अभिषेक. चांगला फटका होता, मात्र सीमारेषा पार करू शकला नाही आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पहिल्यापासूनच त्या ठिकाणी सजवलं होतं, कारण उमेशची फटकेबाजी पाहिली होती. मुकुल सोनार चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा. बडे मंच का बडा खिलाडी आपल्याला पाहायला मिळतोय मुकुल सोनार. निश्चितच तो अनुभव जो आहे तो अनुभव कुठेतरी या ठिकाणी अशा सामन्यांमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. दरम्यान आता मात्र 2 चेंडू असणार आहे. 2 चेंडूवरती किती धावा मजल मारू शकतोय संघ रुद्र 11 सायंटिस्ट स्पोर्ट विरार. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दरम्यानचा चेंडू चाललेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही, थांबवलंय त्या ठिकाणी.
गोलंदाज मुकुल सोनाला गोलंदाजी मार्क वरती. हो हो, काय फटका सजवलाय, सुरेख फटका. समोर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला गेला होता आणि 6 धावा, 6 धावेने धावसंख्या 31 आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू आणि 32 धावा. बत्तीस धावा या ठिकाणी टार्गेट सेट केलाय. निश्चितच रुद्र 11 सँडी स्पोर्ट 2 धावांचा प्रयत्न नाही, परंतु त्या ठिकाणी थांबवलं होतं आणि ते कशासाठी थांबवलं होतं याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि अतिशय सुरेख फटका. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती आहे. रुद्र 11 सँडी स्पोर्ट विरार ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ घेऊ नका. 2 बॅटर मैदानात पाठवा. भाऊ स्पोर्ट नाला सोपारा आपले 2 बॅटर मैदानात पाठवा ताबडतोब. नक्कीच्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये स्कोररचं काम करतायत श्रेयश गुरव डोंगरपाडा. विशेष या ठिकाणी सहकार्य करण्यासाठी आलेले आहेत डोंगरपाड्यातून. रात्रीची वेळ आहे आणि अशा वेळेस सुद्धा जे आपण म्हणतोय की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळासाठी सगळ्यांचा हातभार आहे तो लागलेला आहे. तो सपोर्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच तशी संधी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ उपलब्ध करून देते. त्यामुळे अशा पद्धतीचे सामने खेळण्याची सुद्धा संधी मिळेल जाते. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर दिवसाला जवळजवळ 24 संघ खेळवले जातात आणि अजूनही जर आपण बघितलं तर जवळजवळ 100 संघ या ठिकाणी वेटिंगवरती आहेत. परंतु वेळेअभावी आपल्याला कुठेतरी याच्यावरती कंट्रोल करावा लागतोय. ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या कृपया, विनंती आहे. जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा सामना आहे, शेवट मात्र या ठिकाणी गोड झाला पाहिजे. अठरा चेंडू 32 धावांचं आव्हान असणार आहे आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी 32 धावा चेस केल्या जातात ते पाहावं लागेल. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज अजय. स्ट्राईक एंडमध्ये पाहतोय आपण बाला आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक घरत. एक आक्रमक फलंदाज पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं आपण. उत्तुंग षटकार मारण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, परंतु बालाला कोण विसरेल, कारण बालाची ती खेळी आपण पाहिलेली आहे. कव्हर्सला अतिशय सुंदर फटकेबाजी बालाची पाहायला मिळते आपल्याला. पहिला स्विच चिट करण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, हा चेंडू यष्टीरक्षकाकडे विसावलाय आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव विसावलाय. डगआउटमधून थोडासा आवाज येतोय टाळ्यांचा. पुन्हा एकदा स्विच चिट, अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थ्रो त्या ठिकाणी आणि लक फॅक्टर निश्चितच मला वाटतं सध्या रुद्र 11 सँडीच्या मार्फत आहे, कारण कव्हर नव्हती त्या ठिकाणी आणि प्रतीक घरत त्यांच्या पायावर चेंडू आथळलाय. तर आणखी एक धाव त्या ठिकाणी मिळू शकली असती, परंतु आता मात्र प्रतीक घरत एक उत्कृष्ट बॅटर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका येतोय का पुन्हा एकदा स्विच इट. हो, अतिशय सुरेख फटका. काय देखना फटका सजवला. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, तर 1000 वेळा पाहावा असा फटका होता त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार, दन चौकार, 4 धावांसाठी.
आकर्षक नक्कीच म्हणजे या मैदानाचा अंदाज, या मैदानाचा अभ्यास करून उतरलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीनं फटके आणि काय फटका सजवले पाहू शकताय आपण. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी धावची संधी मिळते का? आणि या ठिकाणी मोठा मासा गळाला, बाद झालाय त्या ठिकाणी बालासारखा खेळाडू. काय घडलंय मैदानामध्ये? आणि मगाशी उल्लेख केला होता थोडासा लक फॅक्टर कुठेतरी पाहायला मिळतं आपल्याला रुद्र 11 सँडीच्या मार्फत. नक्की त्या ठिकाणी प्रतीक घरत यांचे पाय घसरले, खाली पडले. बाला यांना वाटलं होतं की त्या ठिकाणी धाव पूर्ण होईल, परंतु तसं झालेलं नाहीये आणि या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झालेत बाला. आता मात्र बाला यांच्या जागा घेण्यासाठी आले आहेत वंश गुप्ता. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रतीक घरत. जोरदार अपील या ठिकाणी केले, परंतु एकच धाव पूर्ण या ठिकाणी होईल. पायावरती चेंडू आतळलाय खरा. पंच आमच्याकडे वळतात आणि ले बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 6. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडू या ठिकाणी शेष असणार आहे. या षटकातला निर्णायक चेंडू असेल. पाहूया कशा पद्धतीने वंश सामना करेल या चेंडूचा. नक्कीच ड्यू फॅक्टर कुठेतरी इफेक्ट करताना पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. जोरदार फटका मारायचा होता, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. फुलर लेनचा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळेल. पहिलं षटक समाप्त होईल. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 7. मात्र एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले. बाळासारखा एक खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि निश्चितच आता मात्र काहीसं प्रेशर असणार आहे हाऊसफोर्ड नालासोपारा संघावरती. मात्र एक मोठा फटका या ठिकाणी कुठेतरी प्रेशर रिलीज करू शकतो. मात्र आतापर्यंत गोलंदाजीवरती पकड धरून ठेवले. आता नवीन गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय गोलंदाज आरिफ. आता मात्र वंश स्ट्राईक एंडवरती. आरिफ याचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या मारा काढण्यासाठी सज्ज. पाहूया कशामध्ये हो 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 भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर सरळ उसळी घेऊन यष्टी रक्षकाकडे चेंडू विसावतोय. पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साईडला मारायचा होता. पुढे सरसावले, सफळ झाले, परंतु अयशस्वी त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. वंश पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाला. आरिफ याची अतिशय सुरेख फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि चूक कोणती होणार नाही आहे. झेल टिपलाय आणि नो चेंडू घोषित आलाय. नो चेंडू असणार आहे आणि नो चेंडूवरती या ठिकाणी निश्चितच फ्री हिट असणार आहे. फान हिट हा आलाय फ्री हिट. चेंडू झालाय नो आणि या ठिकाणी जीवनदान मिळालंय वंश याला. फटका चांगला त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता, परंतु दूरवरती फटका गेला नाही आहे. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु पंच तेवढे दक्ष आहेत आणि नो चेंडू या ठिकाणी घोषित केला गेलाय फ्री हिट वरती. आता मात्र आक्रमक फलंदाज प्रतीक घरत पाहायला मिळतोय. फ्री हिटचा किती फायदा या ठिकाणी होतोय पाहूया. हा टर्निंग पॉईंट असू शकतो का? कदाचित भाऊस्फोट नालासोपारा संघाचा. आणि आरिफ गोलंदाजी मार्कवरती फ्री हिटचा चेंडू आहे. मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? निश्चितच 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. मोठा फटका सजू शकले नाही जरी तरी मिळतील 2 धावा. या ठिकाणी 2 धावेने धावसंख्या 11 वरती
1.2चा खेळ या ठिकाणी पूर्ण होतो. अजून जर बघितलं आपण तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत. आणि काय या ठिकाणी फटका सजवला आहे, अतिशय सुरेख, फक्त फ्लिक केलाय, चेंडू चाललाय सीमा पार, दणदण चौकार. 4 धावांसाठी धावसंख्या वेगाने पुढे सरकते 15 या धावसंख्येवरती. नक्कीच या ठिकाणी 50% पल्ला पार झाला आहे. म्हणजे हाफ ट्रॅक पर्यंत आलेला आहे. अजून हाफ ट्रॅक या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. 16 धावांची आवश्यकता असेल, 17 धावांची आवश्यकता असेल. चेंडू असतील 9, बरोबर ना, 9 चेंडू आणि 17 धावा. 9-17चं समीकरण म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जर आपण बघितलं तर 2 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक घरात सारखा एक चांगला बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. स्विच करण्यामध्ये यशस्वी आतापर्यंत चांगले 2 उत्कृष्ट फटके त्या दिशेने पाहायला मिळाले. आरिफ, आता मात्र या ठिकाणी गिअर बदलावं लागेल. आरिफ याला वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी आखावी लागेल प्रत्येक घरसाठी. आपण पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी पुढचा चेंडू हाताळला जातोय. प्रत्येक घरात पुन्हा एकदा ऑन साइडला फटका. वन बाउन्स ऑन द रफ चौकार. 4 धावांसाठी. म्हणजे फटका एवढा वेगाने होता ना, तो फटका मारल्यानंतर चेंडू सुद्धा दिसला नाही इथून की कोणत्या बाजूला चेंडू गेलेला आहे. आखू टप्प्याचा चेंडू होता. समोर सरसावून मारण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि निश्चितच या ठिकाणी 4 धावा वेगाने पुढे सरकल्या आहेत 19 धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण कुठेतरी जवळ येताना दिसतंय आपल्याला. आठ चेंडू आणि 13 धावा. थोडी चर्चा मीटिंग थोडी कमी करा जरा. मॅच मोठा आहे हेही कळतंय, परंतु वेळेअभावी थोडंसं जरा घाई करा ही विनंती आहे. एकोणीस धावा 10 फटके लागलेले आहेत. 1.4चा खेळ या ठिकाणी मैदानात झालेला. 8 चेंडू बाकी असणार आहेत आणि 8 चेंडूवरती 13 धावांची आवश्यकता असणार आहे. आरिफ गोलंदाजी मार्क करते या ठिकाणी. उत्कृष्ट फटका या ठिकाणी सजवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? निश्चितच या ठिकाणी 2 धावा सुद्धा बघता बघता पूर्ण झाल्यात. 21 धावा 10 फटके लागलेले आहेत. अजूनही या षटकातला 1 चेंडू बाकी असेल. एका चेंडूवरती किती धावा मिळवण्यामध्ये यश मिळतात. जरी बालासारखा खेळाडू रनआउट झाला असला तरी प्रत्येक घरात एक हाती सत्ता लढवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 7 चेंडू आणि 11ची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी. भाऊस्फोट नालासोपारा संघाला. रुद्र 11 सँडी थोडासा कुठेतरी महागडा पडताना पाहायला मिळतो आपल्याला आरिफ गोलंदाजीमध्ये. परंतु या ठिकाणी शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय आरिफ. हो काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि या ठिकाणी झेल सुटतोय प्रतिक्रियाचा. मात्र अजूनही क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेला नाही. 1 धाव पण दुसऱ्याचा प्रयत्न ही नाही झाला त्या ठिकाणी. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या पुढे सरकली आहे 22 धावसंख्येवरती. हा जर या ठिकाणी झेल झाला असता तर सामन्यामध्ये अतिशय रोमांचकता पाहायला मिळाली असती. कारण आतापर्यंत सेट बॅट्समन प्रति घरसारखा मोठा मासा या ठिकाणी गळाला लागला होता, परंतु नक्कीच जाळ्यातून निसटलाय. आता मात्र नाही थांबणार. वाघाची डरकाळी या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. आता मात्र हे वादळ घोंगावायला लागले आणि मात्र आता रुद्र 11 सँडी स्पोर्ट कशा पद्धतीनं या पुढील 6 चेंडू हाताळेल गोलंदाज पाहावं लागेल. नक्की जेव्हा जेव्हा एखाद्या फलंदाजाचा कॅच सुटतो ना तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास हा वाढत असतो. आता मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढलाय.
तशी संधी या ठिकाणी आता मात्र प्रत्येक घरात देणार नाही आहेत. काय फटका, अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी पाहू शकता आपण. आणि झेलही जर झाला असता तर उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी होऊ शकला असता, कारण खूप दूरवर त्या ठिकाणी तेवढं डिस्टन्स सुद्धा कव्हर केलं होतं. तर घाई कुठेतरी पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाज शैलेंद्र हलकासा बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये, कारण वारंवार प्रत्येक याच्यामार्फत स्विच करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यशस्वी केलाय त्या ठिकाणी त्याने. फटकेबाजी जर आपण प्रतीकची खेळी बघितली, 8 चेंडूने 17 धावांवरती प्रतीक वैयक्तिक. ऑन साईडला दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे वळत आहेत, वाईटच्या रूपात 1 धाव या ठिकाणी मिळेल. 23 धावा लागल्या. आता मात्र चेंडू असणारे 6 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. 9-6चं समीकरण पाहायला मिळते मैदानामध्ये. शेवटचा सामना आहे, रोमहर्षक सामना आहे. नक्कीच एक काटा अंगावरती आणणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. हो 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 हो, काय झालं या ठिकाणी. सरळ या स्टँडवरती चेंडू आहे आणि नक्कीच वारंवार नशीब साथ देत नाही आणि सरळ या ठिकाणी बॅक टू डगआउट जावं लागतंय प्रतीक याला. आता मात्र या ठिकाणी शैलेंद्र सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळाला आपल्याला. येणारे 4 चेंडू, येणारे 5 चेंडू काय सांगून जात आहेत, कारण येणारा नवीन बॅटर, नवीन अनुभव असेल. सेट बॅट्समन या ठिकाणी प्रत्येक घरात बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळतंय. मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज कशा पद्धतीने आपली कामगिरी करतोय. दरम्यान या ठिकाणी शैलेंद्र अतिशय सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी. म्हणजे तो झेल सुटल्यानंतर असं एक काळी वाटलं होतं की नक्कीच प्रत्येक घरात आता मात्र या ठिकाणी आक्रमक होऊ शकतो आणि तसा फटका मारण्यासाठी पुढे सरसावला होताही, तो घाई कुठेतरी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आता नवीन फलंदाज दाखल झालाय, ओमकार मेस्त्री. शैलेंद्र याचा पुढचा चेंडू ओमकार साठी. ओमकार सज्ज पुन्हा एकदा. ओहो हो हो, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी मात्र होते, वेगाने गेला होता, नाही थांबणार चेंडू. चेंडू 1 बाउन्स, चौकार 4 धावांसाठी. हलकासा बदल केला होता क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु ओमकार याने पाहिलं आणि नक्कीच या ठिकाणी गॅप शोधून काढलाय. 4 चेंडू आणि 5चं समीकरण, 4 चेंडू 5चं समीकरण, 4 चेंडू 5. सत्तावीस धाव धाबरकावरती. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावांचं आव्हान आहे. आताचा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती किती धावा, नक्कीच आणि कौतुक करावं लागेल. आल्या आल्या पहिला चेंडू सीमापार चौकार 4 करून दिला ओमकार मिस्त्रीने. हो 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 हो, जोरदार अपील. पंचांवरती कोणता परिणाम नाही आहे. एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. तीन चेंडूवरती किती धावा कुठल्या जात आहेत पाहावं लागेल, परंतु जर समीकरण बघितलं आपण 3 मध्ये 5, 3-5चं समीकरण आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. या ठिकाणी चूक होईल का, आणि निश्चितच नाही होणार. या ठिकाणी बॅक टू डगआउट. ओमकार गॉन. अतिशय सुरेख गोलंदाजी शैलेंद्र याची पाहायला मिळाली आपल्याला. म्हणजे एक चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट हाताळलेत आणि एका चेंडूवरती निश्चितच या ठिकाणी झेलबाद झालाय. आता मात्र समीकरण थोडंसं कुठेतरी वाढताना पाहताय आपल्याला. 2-5चं समीकरण आलंय. 2 चेंडू 5 धावा. या 2 चेंडू 5 धावा या ठिकाणी. रुद्र 11 सँडी स्पोर्ट विरार की भाऊ स्पोर्ट नालासोपारा.
विरारच्या नेक्स्ट स्टेशन आहे नालासोपारा. परंतु काही लोक जर मुंबईला जायचं असेल ना तर नालासोपाऱ्यावरून रिटर्न विरारला येतात. आता नक्कीच नालासोपाऱ्यावरून रिटर्न विरार येतोय का सरळ विरार टू नालासोपारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय स्ट्राईक एंड वरती रवी बंडा. रवी बंडा याला जर आपला संघ भाऊस्फोट नालासोपारा संघ या स्पर्धेमध्ये टिकवायचा असेल तर कामगिरी करावी लागेल. 2 चेंडू तुझ्या हातामध्ये आहेत आणि 5 धावांची गरज आहे. एकच चेंडू बरंच काय सांगून जाईल, मात्र कौतुक करावं लागेल शैलेंद्र याचं. अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 2 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असताना बंडा त्या ठिकाणी आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मारते पुन्हा एकदा शैलेंद्र. पाहूया कशामध्ये सामना केला जातोय. बंडा उत्कृष्ट फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी झेल होतोय का, आणि त्या ठिकाणी झेल सुटलाय. चेंडू चाललाय दन सीमारेषेजवळ. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, आणि निश्चितच या ठिकाणी दुसरी धाव कंप्लीट झाले. मात्र तिसऱ्या धावेसाठी वंश वेगाने पुढे गेला होता आणि या ठिकाणी बाद होतोय. ओ हो, काय 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 सामना पाहायला मिळालाय मैदानामध्ये. अतिशय रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. हा जर झेल झाला असता तर निश्चितच पूर्णपणे पकड मी म्हणतो रुद्र इलेव्हन सँडीची पाहायला मिळाली असती. परंतु निश्चितच नशिबाने साथ दिली आणि भाऊस्फोट नालासोपारा संघ पुन्हा एकदा या ठिकाणी खलबली मचावतोय पाहायला आपल्याला. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 3 कंपल्सरी चेसिंग असणार आहे. एक 3चं समीकरण आहे. 1-3 समीकरण असणार आहे मैदानामध्ये. 1/3 आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बंडा स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आक्रमक, मोठा फटका आवश्यक आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. आणि शैलेंद्र काय करतोय पाहूया. हो, शरीरावरती चेंडू आदळला आणि या ठिकाणी पूर्णपणे बीट झालाय फलंदाज आणि विजयी झालाय संघ रुद्र इलेव्हन सँडी विरार. हार्दिक अभिनंदन. निश्चितच या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंचं सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. आणि नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आपण या ठिकाणी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दलही धन्यवाद. आपण या ठिकाणी आता थांबतो, जास्त वेळ घेत नाही. संपूर्ण स्पर्धेसाठी ज्याने ज्याने योगदान दिलंय त्या सर्वांचे थँक्यू सर. आणि सर्वांचा मनापासून आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.